ते अमुक मिळत नाहीये आणि तमुक मिळत नाहीये, तर आत्ताच्या घटकेला मी आज सगळ्या माध्यमांसमोर वेबसाईट उघडून दाखवली की आणि प्रत्येकाने बघावी. ऍग्री बेगरी नावाची जी वेबसाईट आहे, ऍग्रो स्टार नावाची जी वेबसाईट आहे, माध्यमांनी उघडून बघावी. मी नाही दाखवत, तुम्ही पण उघडून बघा की तिथे 500 मिलीलिटरची जी बॉटल आहे ती 1 लिटर कितीला मिळते आणि 1च्या ऐवजी जर आपण 10 लिटर घेतली तर ती कितीला मिळते, युरिया कितीला मिळते, डीएपी कितीला मिळते. नॅनो युरिया नॅनो डीएपी बद्दल बोलतेय मी. तर नॅनो युरियाची बॉटल ही 92 रुपयाला मिळते 10 लिटर आणि आपण किती घेतोय, 19.5 लाख अशा बॉटल. 19.5 लाख, 1-2 नाही. हे आपण मी फक्त 10 लिटरचा रेट म्हणतेय, म्हणजे खरा हा स्कॅम फार मोठा आहे. तर याच्यात नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी या दोन्ही गोष्टींची किंमत, नॅनो युरियाची 92 रुपये आणि नॅनो डीएपीची 269 रुपये आहे. ती तुम्ही घेतलीत कितीला, 220 रुपयाला आणि 590 रुपयाला. माध्यमांना मी सांगते, तुम्ही ऍग्री बेगरी मध्ये जा आणि माध्यमांनी ती 500 मिलीलिटरची बॉटल मागून बघावी, खरंच त्याची किंमत तेवढी आहे की नाही ह्याची खात्री करावी आणि मग ती इफ्कोचीच बॉटल त्या आपल्या कृषी मंत्र्यांना एक सगळ्या माध्यमांनी गिफ्ट द्यावी. कारण त्यांना कदाचित माहित नसेल, त्यांना वाटत असेल 220 रुपयाला मिळाली म्हणजे काय कमाल केली आपण. पण याच्यातला सगळा जो फरक होता तो सगळा कोणाच्या घरी गेलाय हे त्यांनी सांगावं. आता हे जे ते निवेदनाबद्दल काय म्हणाले, 2दा मुदतवाढ मिळाली. आपण त्या निवेदनामध्ये मुदतवाढ काय मिळाली बघू. त्यांनी म्हणाले की आम्ही तर अगदी खुल्लं टेंडर करून काय केलं की त्याची अगदी योग्य पद्धतीने ट्रान्सपेरंट पद्धतीने आम्ही त्याचं टेंडर केलं. ट्रान्सपेरंट पद्धतीने कुठलं टेंडर केलं तुम्ही? तुमची जी पहिली जी निविदा होती ती बघा. आता ही पहिली म्हणजे तुम्ही MAIDC हे इफ्कोचं सरळ डिस्ट्रीब्युटर आहे. हे माझा डॉक्युमेंट नंबर तुम्ही बघा, त्याच्यात स्टेटमेंट 1 दिलेला आहे मी. ही सरळ ही म्हणजे MAIDC हे डिस्ट्रीब्युटर आहे. आणि असं असताना नॅनो डीएपी आणि नॅनो युरिया डिस्ट्रीब्युटरनी नाही घ्यायच्या, पण ते आपण ट्रेडर किंवा यांच्याकडनं घेऊया म्हणून काढलेलं तुमचं हे कॉरिजेंडम आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही टेंडरची डेट पुढे ढकललीत, तुम्ही मुदतवाढ दिली नाही. टेंडर्स आणि वाढावी म्हणून दिली नाहीत. तुम्ही मुदतवाढ कशासाठी दिली ते वाचून दाखवते. पहिले तुम्ही लिहिलं कॉरिजेंडम नंबर 2